Dear friends, next article is ultrastructure of mitochondria. The term mitochondria was given by Benda. The mitochondria first seen as a granular in muscle cells by Kolliker. परंतु याचं क्रेडिट जे गेलं ते अल्टमन आणि फ्लेमिंग यांना गेलेलं आहे. अल्टमननी मायटोकॉन्ड्रिया डिस्कवर केले आणि त्याला बायोप्लास्ट असं नाव दिलं गेलं. मायटोकॉन्ड्रियाला कलर येतो कोणत्या स्टेननं तर जॉनस ग्रीन नावाच्या स्टेननं त्यांना कलर येतो, जॉनस ग्रीन बी. कुणामध्ये आहेत मायटोकॉन्ड्रिया? प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतात. दे आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल्स. दे आर प्रेझेंट इन ऑल यूकॅरियोटिक सेल्स एक्सेप्ट मॅमॅलियन आरबीसी. आपल्या आरबीसी नॉन न्यूक्लिएटेड जशा आहेत तशा मायटोकॉन्ड्रिया सुद्धा त्यांच्यामध्ये नसतात. एनारोबिक रिस्पिरेशन फॉलो करतात आपल्या आरबीसी. नंबर किती आहे? वेरीज फ्रॉम 1 to 1000. Number of mitochondria depends upon activity of cell. They are present in large number in highly active cells while their number is less in less active cells. जसं आपल्या हार्टच्या मसल्स किती काम करतात त्या मसल्स, तिथं मायटोकॉन्ड्रियाचा नंबर भरपूर मोठा असणार. शेप ऑफ मायटोकॉन्ड्रिया व्हेरी इन शेप. फिलामेंटस आहे, ओव्हल आहे, स्पेरिकल आहे, रॉड शेप्ड आहे, स्पायरल. ह्यूमनचा स्पर्म विचारात घेतला तर त्याच्यामध्ये स्प्रिंग सारखा स्पायरल मायटोकॉन्ड्रिया असतो. Each mitochondria is about 3 to 4 micron in length and 0.5 to 1 micron in thick. Then structure of mitochondria. आता NCERT काय म्हणते ते पाहू. These are clearly visible when they get stained by Jonas Green B. Number, shape, size variable as per cell and physiological activity. Sausage shaped or cylindrical, having diameter of 0.2 to 1 micron, average 0.5 micron and length 1 to 4.1 micron. आता स्ट्रक्चर बद्दल आपण चर्चा करू. This mitochondria is bounded by double lipoproteinaceous membranes. यांच्यामध्ये पोरिन नावाचं प्रोटीन असतं. आता क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियाच्या मेम्ब्रेन बद्दल एक MCQ विचारला जातो. लक्षात ठेवा, लिहून ठेवा. क्लोरोप्लास्टचे दोन्ही मेम्ब्रेन कंटिन्यू असतात, परंतु मायटोकॉन्ड्रियाचं आउटर मेम्ब्रेन कंटिन्यू आहे. But inner membrane of mitochondria is folded towards inner side to produce cristae. दोन मेम्ब्रेनच्या मध्ये जी स्पेस आहे ती इंटर मेम्ब्रेन स्पेस, आपण त्या स्पेसला म्हणू किंवा त्यालाच आणखी एक नाव आहे आउटर चेंबर. दोन्ही मेम्ब्रेनच्या मध्ये इथं मॅट्रिक्स आहे, प्रोटीनियासियस मॅट्रिक्स आहे.
मॅट्रिक्स मध्ये 2 ते 6 इथं मॅट्रिक्स मध्ये सर्क्युलर डीएनए चे मॉलिक्युल्स असतात, त्याला आपण mDNA म्हणतो. याचा सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आपल्यामध्ये होतो, कारण आपल्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतात, प्रत्येक सेलमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहेत ते मायटोकॉन्ड्रिया आरबीसी सोडून, मॅच्युअर आरबीसी सोडून, तर हे मायटोकॉन्ड्रिया आपल्याला आपल्या आईकडनं आलेले आहेत. कारण वडिलांकडनं स्पर्म आणि स्पर्मनं फक्त आपला न्यूक्लियस आणि एक सेंट्रिओल तिथं दिलेला आहे. सायटोप्लाझ्मिक कंटेंट सेलचा आपल्या आईकडचा आहे, म्हणून मायटोकॉन्ड्रिया आपल्या आईकडचे आहेत. तर इथं सर्क्युलर डीएनए आहे, डीएनए आहे म्हणजे आरएनए आहे, आणि त्याचबरोबर इथं 70S टाईपचे रायबोसोम सुद्धा असतात. याचाच अर्थ असा की मायटोकॉन्ड्रिया काही प्रोटीन स्वतःचे स्वतः बनवू शकतात, परंतु जेवढे प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रियाला पाहिजेत तेवढे सर्व प्रोटीन इथं बनवता येत नाहीत. समजा 100, एक उदाहरण म्हणून घेतोय, 100 पाहिजे असतील तर 30 प्रोटीन इथं बनवायची कॅपॅसिटी आहे मायटोकॉन्ड्रियाची, तेवढी इन्फॉर्मेशन या डीएनए कडे असेल. पण 70 प्रोटीनसाठी न्यूक्लिअर डीएनए वरती अवलंबून राहावं लागतं, आणि म्हणून मायटोकॉन्ड्रिया सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनेल आहेत, क्लोरोप्लास्ट सारखे. व्हॉट इज द रोल ऑफ क्रिस्टी असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. इट इन्क्रीज द सरफेस एरिया, कारण फोल्डेड 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 आहे इनर मेम्ब्रेन, सो इट इन्क्रीज द सरफेस एरिया. या आउटर मेम्ब्रेन वरती काही ससाइल पार्टिकल्स असतात. These are called as subunits of Parson. असे युनिट पण इथं आहेत. त्यानंतर the two membranes have their own specific enzymes associated with mitochondrial function. मायटोकॉन्ड्रियाच्या या मॅट्रिक्स मध्ये सर्क्युलर डीएनए आहे, 70S रायबोसोम आणि आरएनए आहेत. यामुळं मायटोकॉन्ड्रिया सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल आहे असं आपण म्हणू शकतो. मायटोकॉन्ड्रिया डिवाइड बाय फिशन, एकाचे 2, 2चे 4 फिशन प्रोसेस आपल्याला माहिती आहे, बायनरी फिशन. आणि या मायटोकॉन्ड्रियाच्या मदतीनं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ब्रेक होऊन सिंपल कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतात. त्या दरम्यान जी एनर्जी रिलीज होते ती एटीपी बनवण्यासाठी वापरली जाते, आणि एटीपी हा सिंपल युजेबल बायोलॉजिकल फॉर्म आहे एनर्जीचा. Mitochondria also supply ATP whenever required, whatever required, wherever required in cell. Hence, mitochondria are called as powerhouse of cell. जसं आपल्या शहराच्या कुठल्या तरी एखाद्या भागामध्ये MSEBचं पॉवर हाऊस असतं, ते पॉवर हाऊस काय करतं, कोयना डॅम कडनं आलेली हाय इलेक्ट्रिक 25,000 व्होल्ट किंवा जास्त असेल, हाय व्होल्टेजची एनर्जी रिसीव्ह करतं. तिथं मोठे मोठे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात, ते काय करतात, त्या 25,000 व्होल्टचं कन्वर्जन 430 मध्ये करतात, 440 मध्ये करतात, 440 व्होल्ट मध्ये कन्वर्जन करतात. आणि अशा 3 वायर बसतात बघा, अशा 3 वायर असलेले पोल आपण पाहिलेले आहेत. त्याच्या साहाय्यानं 440 व्होल्ट एनर्जी आपल्या एरियात पाठवली जाते, आणि आपल्या एरियात
एक डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर बसवलेला असतो आणि तिथं 440चं कन्व्हर्जन 220-230 मध्ये केलं जातं आणि 220 हा युजेबल फॉर्म आहे. आपल्या घरी जेवढी पाहिजे लाईट तेवढी ज्यावेळी पाहिजे त्यावेळी ती सप्लाय केली जाते. आता आपल्याकडं लोड शेडिंग आहे, परंतु इथल्या मायटोकॉन्ड्रियाच्या एनर्जीकडं लोड शेडिंग नाही. फोटोग्राफ इथं आपण या फोटोग्राफवरून आपल्याला स्ट्रक्चर स्टडी करता येईल. आउटर मेम्ब्रेन हे आहे कंटिन्युअस आहे, त्यावरती सब युनिट्स ऑफ पार्सन असतात. इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे, त्याला आउटर चेंबर आपण म्हणतो. इनर मेम्ब्रेन इनर साइडला फोल्डेड आहे आणि हे जे फोल्ड तयार होतात त्या फोल्डला आपण म्हणतो क्रिस्टी. या फोल्डला आपण काय म्हणतो? क्रिस्टी. आणि सरफेस एरिया वाढवण्याचं काम हे फोल्ड करतात. त्याच्या आत इथं मॅट्रिक्स आहे TCA सायकलचे, सक्सिनेट डिहायड्रोजनेज वगळता बाकीचे सर्व एन्झाईम या मॅट्रिक्स मध्ये असतात. TCA सायकल नावाची, क्रेब सायकल नावाची प्रोसेस मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होत असते. इथं DNA आहे, सर्क्युलर DNA आहे, RNA आहे, 70S रायबोसोम आहेत. त्यामुळं मायटोकॉन्ड्रियाला जेवढे प्रोटीन लागतात त्यातले काही प्रोटीन्स मायटोकॉन्ड्रिया स्वतः बनवतं, म्हणून त्याला सेमी ऑटोनॉमस म्हटलेलं आहे. त्यानंतर क्रिस्टी, हा फोल्ड जो आहे त्याला क्रिस्टी म्हणायचं, क्रिस्टा. याच्यावरती असे स्टॉक्ड पार्टिकल्स दिसतात, साधारण 10⁴ to 10⁵ एवढे ऑक्सिसोम्स किंवा एलिमेंटरी पार्टिकल्स या ठिकाणी असतात. त्याच्याच मदतीनं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी आहे ती प्रोसेस फॉलो केली जाते. ATP सिंथेसिसची प्रोसेस जी आहे ती त्याच्यासाठी लागणारे सर्व कोएन्झाइम्स वगैरे जे इलेक्ट्रॉन कॅरियर्स असतील ते सगळे कुठे आहेत? क्रिस्टीवरती असतात. ETS इज अ साइट. ETS ची साइट कोणती आहे? क्रिस्टी. जर आपण एलिमेंटरी पार्टिकल पाहिला, इट कन्सिस्ट ऑफ बेस विच इज एम्बेडेड इन इनर मेम्ब्रेन. It is called as F0 particle. त्याला F0 particle म्हणायचं. F0 particle म्हणायचं. त्यानंतर हा काय? प्रोटॉनचा टनेल, प्रोटॉन जाण्यासाठी बोगदा तयार करतात हे F0 particles. त्यानंतर इथं स्टॉक आहे, स्टॉकला आपण F5 F6 पार्टिकल म्हणतो, स्टॉक. आणि मेन एटीपेज एन्झाईमचं जे कॉम्प्लेक्स आहे त्याला हेड म्हणायचं. त्या हेडलाच आपण F1 पार्टिकल असंही म्हणतो. तिथं एटीपेज कॉम्प्लेक्स असतं. जर या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर डिटेल स्टडी करायचं असेल तर या ठिकाणी हा F0 कशानं बनलेला? F0 10C सब युनिटनी हा बनलेला F0. त्याला इथं जोडलेला आहे गॅमा हँडल. आणि इथं ATP सिंथेटेज
कॉम्प्लेक्स इथं आहे, एटीपेज आहे. त्या एटीपेज मध्ये 3 अल्फा सब युनिट असतात, 3 बीटा सब युनिट असतात, 1 डेल्टा सब युनिट आहे, 1 गॅमा सब युनिट आहे आणि 1 इप्सिलॉन सब युनिट आहे. असे 9 सब युनिट्स आर प्रेझेंट. आणि त्याच्यापैकी बीटा सब युनिट ऍक्ट्स ॲज अ कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. इट हॅज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. म्हणजे इकडून ज्यावेळी प्रोटॉन येणार त्या प्रोटॉन साठी हा बोगदा टनेल, हा टनेल आहे, बोगदा आहे, आपल्याला माहित आहे. हायवेनं जाताना, मुंबईला जाताना बोगदा लागतो ना, टनेल. तर हा टनेल आहे. या टनेल मधून प्रोटॉन इथून जात असतात आणि इथून पुढे जाताना यावेळी यामधली एनर्जी बाहेर पडते. एनर्जी बाहेर पडते 2H+ इकडे येताना. and this energy is used in synthesis of ATP molecule. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनची प्रोसेस इथं होत असते आणि त्याच्यासाठी एलिमेंटरी पार्टिकल्स किंवा ऑक्सिसोम्स किंवा त्यांना F1 पार्टिकल पण म्हटलं जातं. आता याचा डिटेल स्टडी पुढे आहे, त्यावेळी आपल्याला माहित असावं म्हणून इथं सांगितलं. तर असे 10⁴ to 10⁵ एलिमेंटरी पार्टिकल्स या ठिकाणी असतात. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. हेच आपण आता जे एक्सप्लेन केलं तेच आहे. एलिमेंटरी पार्टिकल्स ऑक्सिसोम्स किंवा फर्नांडेज मोरन पार्टिकल्स म्हणतो 10⁴ to 10⁵ आहेत. इनर मेम्ब्रेन मध्ये फोल्ड असतात, त्याला क्रिस्टी म्हणतो आपण. त्या ठिकाणी चॅनल्स आहेत परमेबल टू प्रोटॉन्स ओनली. द रिजन F0 F1 पार्टिकल इनर मेम्ब्रेन क्रिस्टीवरती असतात ते. आता एलिमेंटरी पार्टिकल मध्ये 3 मेन पार्ट आपण सांगितलं. ग्लोब्युलर हेड आहे 75 ते 100 एंगस्ट्रॉम युनिट डायमीटर. मिडल स्टॉक आहे 45 ते 50 एंगस्ट्रॉम युनिट आणि बेस आहे 115 बाय 45 एंगस्ट्रॉम युनिट. इट इज एम्बेडेड इन इनर मेम्ब्रेन. दोन एलिमेंटरी पार्टिकल जे आहेत, एक एलिमेंटरी पार्टिकल दुसरा एलिमेंटरी पार्टिकल, दोघांमध्ये 100 एंगस्ट्रॉम युनिट एवढा डिस्टन्स आहे. त्यातला बेस जो आहे तो प्रोटॉनचा टनेल बोगद्याचं काम करतो. त्या टनेल मधून जसे वाहनं जातात बोगद्यामधून, तशा प्रकारे इथून एक बोगद्याच्या या तोंडापासून दुसऱ्या बाजूपर्यंत वाहनं जशी जातात हायवेला, तसं आपले प्रोटॉन जात असतात या F0 टनेल मधून. स्टॉक मध्ये कपलिंग फॅक्टर्स आहेत आणि एटीपेज एन्झाईम F1 पार्टिकल मध्ये आहे. ऍक्च्युअल ATP सिंथेसिसची प्रोसेस तिथं होणार आहे या प्रोटॉनची एनर्जी रिलीज होऊन. मॅट्रिक्स बद्दल आपण चर्चा केलेलीच आहे. मॅट्रिक्स इज अ साइट ऑफ TCA सायकल और क्रेब्स सायकल. आणि या मॅट्रिक्स मध्ये ऍसिटिलेशन आणि TCA सायकलचे सर्व एन्झाईम असतात. फक्त कोणतं नाही, फक्त सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज इट इज प्रेझेंट इन इनर मेम्ब्रेन. ते लिंक करायचं काम, ETS आणि TCA लिंक करायचं काम ते एन्झाईम करतं. पॉवर हाऊस ऑफ सेल आपण म्हटलेलं आहे. फंक्शन सांगतोय आपण. इट हेल्प्स इन ब्रेकडाउन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड्स इनटू सिंपल फॉर्म, during which
ATP molecules get synthesized. It supply ATP, store ATP and supply whenever required, whatever required, wherever required in cell. Hence mitochondria is called as powerhouse of cell. Question विचारला जाईल, which of the following is a powerhouse of cell? तर mitochondria. Intermediate compounds formed in mitochondria are used in synthesis of chlorophyll pigments, cytochrome, steroids. Mitochondria helps in transfer of characters from mother to young one. आपण मगाशीच सांगितलंय. मॅटर्नल इनहेरिटन्स जो आहे तो माइटोकॉन्ड्रिया, कारण एककडे सायटोप्लाझम आहे म्हणजे माइटोकॉन्ड्रिया सुद्धा आहेत त्यात. पण स्पर्मने फर्टिलायझेशनच्या वेळी फक्त न्यूक्लियस आणि प्रॉक्सिमल सेंट्रिओल दोनच गोष्टी दिलेल्या आहेत. स्पर्म मध्ये सायटोप्लाझमिक कंटेंट नसतो, तो देत नाही इथं. आणि म्हणून आपल्यामध्ये आईकडून माइटोकॉन्ड्रिया फक्त आलेले असतात. The mitochondria has enzymes for synthesis of fatty acids, amino acids like glutamic acid, aspartic acid synthesized in mitochondria. Regulate the calcium concentration in cell. During respiration heat is produced. हीट प्रोड्यूस केली जाते. 60% एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये रिस्पिरेशनच्या प्रोसेस मध्ये रिलीज होते आणि ती एनर्जी हीट टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट कॉन्स्टंट केलं जातं ना, ती हीट यासाठीच वापरली जाते. सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन त्यासाठी माइटोकॉन्ड्रियाची आवश्यकता आहे.